ताकदीनं या देशामध्ये काम करत आहे. काँग्रेस सारखा एवढा मोठा पक्ष जो आज खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये अमरावती असो की या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काँग्रेसकडे लढवण्यासाठी कार्यकर्ता राहणार नाही. तो आज काँग्रेसचा कार्यकर्ता नेता सुद्धा म्हणतो नेता असला पाहिजे तर मोदीजींसारखा असला पाहिजे. आज या ठिकाणी पाहिलं तुम्ही की राष्ट्रवादी पक्षामध्ये आज तुम्ही ज्या पद्धतीनं अमरावतीचे आमदार ज्यांनी बोलले काही दिवसाआधी की युवा स्वाभिमान पार्टी जर असेल तर आम्हाला युती करायची नाही. तुम्ही लोकसभेमध्ये जर थोडं मागे गेले तर लोकसभेमध्ये त्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन काम केले. बोर्डावर फोटोसुद्धा आपला टाकू दिला नाही आणि खुल्याम नवनीत राणांच्या विरोधात काम केलं. कशासाठी? पाळ्यासाठी. आणि त्या ठिकाणी जेव्हा विधानसभेमध्ये अजितदादांचे कमशा 50 वेळा मला फोन आले. किती वेळा? राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेलजी यांचे 50 वेळा फोन आले की खोडकेंना मदत करा, अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा. पण आज 2000 मतांनी आलेला माणूस निवडून एवढा वाजत आहे. पण मी थोडासा जर त्यांचं जर ऐकलं नसतं, एक फेरफटका जर अमरावती मतदारसंघात मारला असता तर 10,000 मतांनी पाडलं असतं. पण एखाद्या महायुतीच्या नेत्याचं ऐकून जर एखादा बाउंड्रीवर जर पास झाला असेल तर त्यांनी एवढी गुरमी करू नये, एवढी दादागिरी करू नये. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नम्र असला पाहिजे, लवचिक असला पाहिजे, सगळ्यांचे आभार मानले पाहिजे, सगळ्यांना विनंती केली पाहिजे. पण मी नेहमी पाहिलं की 3 वेळा फटकणी दिल्यानंतर सुधारलेली. तर सुधारलं पाहिजे. म्हणून मला एवढंच सांगणं आहे आपल्या माध्यमातून की जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने सगळ्यांनी चूरचूर केलेला आहे. आपल्याला माहीत आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन नेत्यांनी आपली गाड बांधली होती की नवनीत राणाला पाळाच आहे. पण नवनीत राणाला पाळून त्यांनी काय केलं? या जिल्ह्याच्या विकासाचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या भविष्याचं नुकसान केलं, या जिल्ह्याच्या महिलांचं, युवकांचं, बुजुर्गांचं, शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. आज नवनीत राणा जर निवडून आल्या असत्या तर मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिले असते आणि एक आवाज बनून त्या पार्लमेंटमध्ये आपले छोटे छोटे मोठे शेतकऱ्यांचे, सर्वसामान्य जनतेचे, बेरोजगारांचे प्रश्न, या देशाचे प्रश्न त्यांनी मांडले असते आणि अमरावतीचं नाव उंच झालं असतं. फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हे एकत्र झाले आणि काय झालं? अचलपूर मतदारसंघाच्या आमदारांनी ज्या कॅन्डिडेटला उभं केलं त्यांनी मतं घेतले, त्या मताचं विभाजन झालं आणि नवनीत राणांचा पराभव झाला. पण तेव्हाच मी सांगितलं होतं की अचलपूर मतदारसंघाचा आमदार पुन्हा विधानसभेमध्ये जाणार नाही. हे जनतेने ऐकलं आणि त्यांना घरी बसवलं. असं तिवशामध्ये झालं, असं दर्यापूरमध्ये झालं, असं मेलघाटमध्ये झालं. म्हणून लोकांना तुम्ही जर समजून घ्या, तुमच्या घरचा नौकर समजत असाल, लोकांचा तुम्ही वापर करत असाल तर लोकांनी तुम्हाला ज्या धडा शिकवला याच्यातून शिकलं पाहिजे की लोकशाहीच्या पुढं काही नाही आहे. लोकशाही हाच असा एवढा मजबूत अधिकार आहे की तो प्रत्येकाला पाहत असते कोण चांगला आहे, कोण वाईट आहे, कोण काम करते, कोण काम करत नाही आणि कोण फक्त राजकारण करते हे सुद्धा लोक आपल्या डोळ्यांनी पाहतात आणि ते वेळोवेळी बरोबर धडा शिकवतात. म्हणून ज्यांना असं वाटते की मी म्हणजे पॉवर, मी म्हणजे पक्ष, मी म्हणजे खुर्ची, ताकद, त्यांनी हे समजायला पाहिजे मी नाही, तुम्ही म्हणजे ताकद, तुम्ही म्हणजे मी आणि तुमची ताकद म्हणजे माझी ताकद. हे समजून चालणारा माणूस भविष्यामध्ये आपल्या लोकांना न्याय देऊ शकते, काम करू शकते. आज मी एवढंच सांगेल की मी देवेंद्र फडणवीस साहेबांना शब्द दिलेला आहे की अमरावतीचा महापौर हा भाजपचा राहील. म्हणून भाजप आपला महापौर होणार कधी तुम्ही सांगू नका. जो शब्द दिला तो शब्द मी पाळणार आहे की अमरावतीचा महापौर हा भाजपचाच राहील आणि अमरावती जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा सुद्धा भाजपचा राहील. बाकी पदासाठी आपण चर्चा करू का? पण आपल्याला मोठा भाऊ म्हणून भाजपने नेहमी साथ दिलेली आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांनी साथ दिली आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री
चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी साथ दिलेली आहे आणि सध्या या ठिकाणी पूर्ण ताकदीनं तिथला किल्ला नवनीत राणा भाजपच्या नेत्या म्हणून लढत आहे. म्हणून दोन एकाच घरामध्ये दोन पक्ष आहेत. म्हणून आपल्याला हे ठरलं पाहिजे की आपली युती परमनंट आहे, पूर्ण ताकदीनं आपण सोबत आहे. म्हणून याच्यामध्ये कोणी खळा टाकण्याचं काम करू नये. कोणी सोबत आलं किंवा नाही आलं त्याची काही पर्वा आपण करत नाही. छोटा पक्ष जरी असला तर देशाच्या सगळ्यात मोठ्या पक्षासोबत हा युवा स्वाभिमान पक्ष उभा आहे आणि तो पक्ष भारतीय जनता पार्टी हा युवा स्वाभिमान उभा आहे.